महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीत सण उत्सवासोबत जपल्या गेलेल्या पारंपरिक प्रथा, खेळ आणि लोककला आजही अनेक गावांमध्ये पाहायला मिळतात. शिरूर तालुक्यातील वाघाळे गावात नागपंचमीच्या निमित्तानं अशीच एक जुनी आणि अनोखी परंपरा आजही मोठ्या उत्साहात जपली जाते. नागपंचमीच्या दिवशी गावात पारंपरिक पद्धतीनं पैलवानांच्या ताकदीची स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेत तब्बल 120 किलो आणि 140 किलो वजनाचे दगडी गोळे उचलण्याचे आव्हान पैलवानांसमोर असते. अंगातील ताकद, कसब आणि नियमित सरावाच्या जोरावर हे वजनदार दगडी गोळे उचलण्यासाठी तरुणांसह अनुभवी पैलवानही या स्पर्धेत सहभागी होतात. पूर्वी ग्रामीण भागातील सण उत्सव हे केवळ धार्मिक विधींपुरते मर्यादित नव्हते. त्यासोबत कुस्ती, शारीरिक कसरत, पारंपरिक खेळ आणि सामूहिक मनोरंजनालाही महत्त्व दिले जात होते. त्याच ग्रामीण जीवनशैलीची आणि जुन्या परंपरांची आठवण करून देणारी ही दगडी गोळे उचलण्याची स्पर्धा वाघाळे गावानं आजही जपलीय. स्पर्धेत दगडी गोळा उचलणाऱ्या पैलवानाला रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येते. ही स्पर्धा पाहण्यासाठी ग्रामस्थ, तरुण तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित राहतात. त्यामुळे नागपंचमीचा उत्सव केवळ धार्मिक सोहळा न राहता गावातील सामाजिक आणि सांस्कृतिक एकोप्याचे दर्शन घडवणारा उत्सव ठरतो. आधुनिक काळात पारंपरिक खेळ आणि ग्रामीण संस्कृती हळूहळू लोप पावत असताना वाघाळे गावातील दगडी गोळे उचलण्याची ही परंपरा निश्चितच कौतुकास्पद आहे. नव्या पिढीला आपल्या मातीत रुजलेल्या पारंपरिक खेळांची आणि ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देण्याचं काम या उपक्रमातून होते. महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी शिरूर तालुका प्रतिनिधी अर्जुन शेळके.